निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा बोला. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. ताई, अनुभव शेअर करायचा होता. हा, कुठून बोलताय सांगू शकता? मी बँगलोरहून बोलते. हा, माझ्याकडे नाव वगैरे सगळं आहे. तुम्हाला नाव सांगायचं असेल तर सांगा. नाही. बरं बरं बरं. काय अनुभव आला ताई? ऍक्च्युली माझी माहेर सोलापूरचं आणि अच्छा. मी अक्कलकोटला लहानपणीपासून ये जा करत होते, वा. पण तेवढं भक्ती चढली नव्हती मला. अच्छा अच्छा अच्छा. हा 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 हा. मग नंतर काय झालं, 2021 मध्ये माझ्या हसबंडला डिप्रेशन आलं होतं. मग अच्छा. तेव्हा 1 महिन्यापर्यंत त्यांना फारच त्रास झाले होते. त्यावेळी दुपारी मी झोपले तेव्हा स्वामी समर्थ माझ्या स्वप्नामध्ये येऊन ओरडलेत की हा तू माझी भक्ती करत नाहीये, तू उपवास करत नाहीये मला. हा हा हा. मग त्या दिवसापासून मी गुरुवारी उपवास करायला चालू केले, पण मला जमलं नाही. घरात किरीकिरी वगैरे चालू होते गुरुवार उपवास करताना. मग मी बरं. ते सोडून दिले. मग तेव्हा पण मला तेवढं काही नव्हतं. हा मग हा. नंतर 1 वर्ष झालं मी प्रकट दिनापर्यंत 1 वर्ष झालं तेव्हापासून मी माझा मुलगा 10वीला होता मागच्या वर्षी. अच्छा. हा हा. पास चांगलं व्हावं म्हणून मी प्रकट दिनाच्या दिवसात मी पारायण केलंय. मग त्याचा हो. रिझल्ट पण चांगला लागला. मग तेव्हापासून मी स्वामी सेवेत आहे ताई. आणि हो. नंतर मी सीमाताईंच्या तिथं सेवा घेतली, मंगळवार सेवा अच्छा 120 अच्छा. दिवसाचं. मग गुरुचरित्र पारायण केलं पहिला. हो. मग तेव्हा पण मी अलाराम लावून झोपले होते, 3 वाजता अलाराम ठेवून. मग अच्छा. त्यावेळी पण मला जागी झालंच नाही. म्हणजे स्वामी दुसऱ्यांच्या रूपात येऊन घरात चोर आलं म्हणे, हा. ते माझ्या डोळ्यात भस्म फुंकारलं. अरे बापरे. असं होऊन मला जागरलं. आणि हो. नेहमी 2-3 गुरुचरित्र पारायण केलेत ताई. हा. म्हणजे माझं बुटीक आहे घरात छोटंसं अरे वा. साड्यांचं. हा हा. हां. तर पारायणच्या दिवसात एकच कस्टमर यायचं, एकाच दिवसात 20,000चं गिऱ्हाईक करायचं. अरे बापरे. पहिल्या पारायणला पण तसंच झालं आणि मागच्या पारायणला पण तसंच झालं. हा 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 हा. बाकीच्या तेवढं काही होत नाही. माझं सगळं काही ऑनलाईन ठेवलंय मी. अच्छा म्हणजे अच्छा अच्छा. असं मला प्रचिती दिलीच बघा किती स्वामी छान दिली समर्थ. ना ताई. हो ताई. आणि परवा मागच्या आठवड्यात काय झालं, मला छातीत दुखत होतं फार. अरे हा. मग डॉक्टरांकडे गेले तर त्यांनी 2-3 टेस्ट वगैरे सांगितलं. अच्छा अच्छा. मग त्या गुरुवारी परवा गुरुवारचं. हा हा हा. मग तेव्हा त्यांनी म्हणलं की मशीन बिघडलेलं आहे, तुम्ही 2 तास थांबा. अच्छा. मग आम्ही घरी आलो. मग मी तारक मंत्राचं पाणी करून घेतले आणि हम्म. माझं नॉर्मल यावं, गुरुवारीच व्हावं, सगळं काय रिपोर्ट नॉर्मल यावं म्हणून मी प्रार्थना करून गेले. अच्छा. हा. आणि तिथं झालं सगळं काय, रिपोर्ट आता दिले, पण डॉक्टर नव्हते तेव्हा. मग अरे. घरी आले. मग माझ्या फॅमिली डॉक्टरला दाखवलं तर काही सुद्धा नाही, तुला नॉर्मल आहे ते सगळं काय. किती हो. मला हे झालं, मी म्हणजे किती माझं टेन्शन अजून मधनं गेलं असेल ते. हो, फारच रिलॅक्स भीती झालं होती. असेल. फारच म्हणजे फार. बरोबर. मी म्हटलं की स्वामी, मला जर हे रिपोर्ट नॉर्मल निघाला तर मी आत्ता अनुभव शेअर करते. माझं अजून एक म्हणजे यायचंय, म्हणजे हे पूर्ण पारायण होईपर्यंत तुमचा काय संकल्प होईल पूर्ण, तेव्हा मी अनुभव शेअर करेन. आता तेव्हापर्यंत मी करणार नाही म्हणून म्हटले होते. पण अच्छा. आता शेअर केले. तुम्ही सारखं म्हणत असताना एकदा अनुभव शेअर केला तर तुम्हाला चांगलं म्हणजे अजून लगेच अनुभव येतात. म्हणजे आपल्या चॅनलला तरी हा माझा खूप मोठा अनुभव आहे, की जो जो अनुभव इथे शेअर करतो ना ताई, त्याला हां. नक्कीच स्वामी दुसरा अनुभव देतातच. छान. चांगलं ताई, चांगलं. माझं संकल्प पूर्ण होत आहे. होणारच अजून ताई, एकच होणार. पारायण बाकी आहे माझं. बाकी सगळं होणार काय झालं. होणार होणार ताई. हो. हा, खूप छान. एवढं हा, मी शेअर शेअर करायचं होतं करते ताई. ताई. हा. ओके. श्री थँक यू स्वामी ताई. समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.